सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारच्या आज तिसरी बैठक. सरकार सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत पुन्हा बैठक घेणार. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकार आज आपली भूमिका स्पष्ट करणार. धर्मेंद्र प्रधान यांचा लवकरच राजीनामा घ्या, नाही तर तुमचा नंबर. दिपकेंचा मोदींना या संदर्भात इशारा. जेवढे जेलमध्ये टाकाल तेवढे जास्त आंदोलनामध्ये येतील. अभिजित दिपके यांचं हे वक्तव्य. दिल्ली पोलिसांनी वर्दी काढून आरएसएसचे कपडे परिधान करावे. आंदोलकांना येणारं अन्नपाणी पोलिसांनी अडवलं. अभिजित दिपके यांचा दिल्ली पोलिसांवरती हा हल्लाबोल. आम्हाला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडू नका. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सीजेपीच्या आशुतोष रांका यांचा हा इशारा. नवी दिल्लीच्या जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलकांच्या संख्येमध्ये वाढ. देशभरातून अनेक आंदोलक आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची देखील मागणी. जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये आता कॉर्पोरेटमध्ये काम करणारे युवक आणि युवती सक्रिय. आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तरुण तरुणी रांग लावून येत आहेत. विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवरती कोणतीही तडजोड होणार नाही. धर्मेंद्र प्रधान अकार्यक्षम मंत्री, त्यांना राजीनामा द्यावा लागेल. प्रधानांना कॅबिनेटमधून बाहेर काढलं पाहिजे. राहुल गांधींची पत्रकार परिषदेतून ही मागणी. दिल्लीमधील 18 मेट्रो स्टेशन आज बंद राहतील. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती डीएमआरसीचा हा मोठा निर्णय. पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन बंद राहणार असल्याची देखील माहिती. मेट्रो, इंटरनेट, अन्न बंद करा, पण पेपरफुटी बंद करू शकत नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि सरकारवरती हा हल्लाबोल. मोदी संसदेत का बोलत नाही? नाना पटोले यांचा हा सवाल. व्हिडिओ बनवून कायदा बदलतोय हे सांगतात, मग मोदी संसदेत का बोलत नाही हा सवाल. तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनामधून विरोधक राजकीय पोळी भाजतात. दरेकर आक्रमक. धर्मेंद्र प्रधान हे तुमचे कोण लागतायत म्हणून तुम्ही त्यांना वाचवतायत. प्रधान पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी. संजय राऊतांची केंद्र सरकारवरती ही टीका. आधी धर्म वाचवा म्हणायचे, आता धर्मेंद्रला वाचवा म्हणतायत. राजीनामा घ्यायला उशीर केला तर प्रधानांवरून पंतप्रधानांच्या राजीनाम्यावरती येऊ. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा. उद्याचा ठाकरेंचा मोर्चा म्हणजे आयत्या बिळावरती नागोबा असं आहे. मंत्री गिरीश महाजन यांची या मोर्चावरती टीका. बाहेर विद्यार्थ्यांचं वादळ. आमदार खासदारांनी बाहेर पडू नये. गद्दार मंत्री. आमदार खासदारांनी कोणताच धोका पत्करू नये. भाजपच्या लोकांनी भूमिगत होण्याची गरज. संजय राऊतांचा हा इशारा. महाराष्ट्राची जनता तुम्हाला भूमिगत करेल. नवनाथ बन यांचं हे प्रत्युत्तर. मला डील करायची असते तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. सफदरजंग रुग्णालय जेल होतं, छावणी होती. मला कुणाला भेटू दिलं जात नव्हतं. मी आणि माझ्या परिवारानं नेमकं काय सुचलं हे मलाच माहिती. उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची ही प्रतिक्रिया. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषण सोडण्यास भाग पाडलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा हा आरोप. शरद पवारांची पुण्यात आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. नुकतीच शरद पवारांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट. जंतर मंतरवरील आंदोलनापासून शरद पवारांना दूर ठेवा. पवारांना आंदोलनापासून दूर ठेवल्यास आंदोलन यशस्वी होईल. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची ही प्रतिक्रिया. नीट पेपरफुटीमुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणखी वेळ मिळाला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये सुधारणा झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं चीड आणणारं हे विधान. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देशाविषयी काहीही माहिती नाही. नीटच्या पेपरफुटीवरून सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यावरून राऊतांचा हल्लाबोल. तर संजय राऊत यांनी महिलेचा अपमान केला. महिला संजय राऊतांना धडा शिकवणार. नवनाथ बन यांचा हा राऊतांवरती निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट. माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले मिळाले. थँक्यू फ्रेंड्स म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ देखील करण्यात आला जारी. जंतर मंतरवरील पिढी ही मोदींची फ्रेंड्स कधीच होऊ शकत नाही. जेनझी मोदी आणि शहांच्या आयटी सेलला उद्ध्वस्त करतायत. नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवरती संजय राऊतांचा हा टोला. तरुणांना आदेश देण्याऐवजी त्यांच्यासोबत संवाद साधणं आवश्यक. आजची नवी पिढी प्रश्न विचारते. पूर्वी केवळ आज्ञापालनाचा काळ होता. नवी दिल्लीमधील सीजेपीच्या आंदोलनावर मोहन भागवत यांची ही प्रतिक्रिया समोर. दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. उद्या शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर तिरंगा मोर्चा निघणार. उद्या होणाऱ्या तिरंगा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती. उद्याचा मोर्चा हा पूर्णतः अराजकीय. कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा नेत्यांच्या घोषणा नसतील. उद्या होणाऱ्या तिरंगा मोर्चाबाबत राज ठाकरे यांची पोस्ट. तर मोर्चाला गालबोट लावण्याची हिंमत कुणीही करणार नाही. राज ठाकरे यांचा हा सूचक इशारा. पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित आणि जयंत मीना यांनी शिवतीर्थावरती राज ठाकरे यांची भेट घेतली. उद्या होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बैठकीत चर्चा. अद्याप पोलीस प्रशासनाकडून मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. राज ठाकरे यांची मुंबईमधील 36 विभाग प्रमुखांसोबत चर्चा. उद्याचा तिरंगा मोर्चा हा शांततेत व्हायला हवा, पण आंदोलनामध्ये जर कोणी घुसखोरी केली तर त्यांना धडा शिकवायचा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना या महत्त्वाच्या सूचना.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार. ठाकरे बंधूंना विद्यार्थ्यांसोबत काही देणं घेणं नाही. राजकारणामध्ये आपली जागा कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न ठाकरेंकडून सुरू. ठाकरे बंधूंच्या उद्याच्या मोर्चावरती फडणवीसांची ही टीका. सुप्रीम कोर्टाचा व्हिडिओ शेअर करण्यावरती अंतरिम बंदी. तर न्यायालय म्हणजे मनोरंजन वाहिनी नव्हे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दामध्ये ताशेरे ओढले. पूर्व परवानगीशिवाय कोर्टाच्या कामकाजाचे व्हिडिओ ऑडिओ सोशल मीडियावरती टाकण्यास बंदी. महिला आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा निषेध करते. अशा घटना घडत असतील तर निषेधार्ह आहे. जंतर मंतरवरील लाठीचार्जमध्ये तरुणींना झालेल्या मारहाणीवर मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरती बिहारच्या पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. आंदोलनस्थळी कडकोट पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. 27 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता. आंदोलकांवरती केलेल्या लाठीचार्ज विरोधात 2 स्वतंत्र याचिका दाखल. जंतर मंतरच्या सुरक्षा धोरणामध्ये मोठा बदल. आता 18 डिसिप्लिनवरती सुरक्षेची जबाबदारी असणार. वाहतूक आणि गर्दी नियंत्रणावरती आता विशेष लक्ष देखील दिलं जाणार. अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं. अभिजित दिपकेंकडून व्हिडिओ पोस्ट करत माहिती. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत लढा सुरू राहणार अशी दिपकेंची प्रतिक्रिया. अभिजित दिपकेच्या बहिणीचं सुरक्षेसाठी राष्ट्रपतींना निवेदन. अभिजित दिपकेंच्या जीवाला धोका. बहीण स्नेहा वंजारेचा दावा. तर दिल्ली पोलिसांवरती आमचा विश्वास नाही. स्नेहा वंजारेची प्रतिक्रिया. एनटीएमध्ये मोठे फेरबदल. 47 जणांची हकालपट्टी. गैरप्रकार रोखण्यासाठी पातळी मुक्त प्रणाली. तर आउटसोर्सिंग पद्धतीमध्ये सुधारणा आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारसींनुसार कारवाई. दिल्लीमधल्या लाठीचार्जच्या घटनेविरोधात लातूरमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च. आमदार अमित देशमुख यांचा मोर्चा देखील काढण्यात आला. दिल्लीमधील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा साताऱ्यातील वडूजमधील वकील संघटनेकडून निषेध. घटनेसाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधीक्षकाला तात्काळ निलंबित करण्याचे देखील आदेश. पुण्यामध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ तीव्र निदर्शन आणि आंदोलन. नागरिकांची रस्त्यावरती उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. पोलिसांकडून बंदोबस्त तैनात. अहिलानगर या ठिकाणच्या कुल्हारमध्ये दिल्ली या ठिकाणच्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा विरोध. तर कम्युनिस्ट पक्ष आणि आंबेडकरी अनुयायांकडून प्रधानमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी. टीडी पेपर फुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक. मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्तासह त्याच्या साथीदाराला अटक. आरोपींमध्ये बिजेंद्र गुप्तासह त्याची पत्नी आणि साडूचा देखील समावेश. आतापर्यंत 14 आरोपी अटकेत. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. यंदा धाराशिवच्या बाळासाहेब माने आणि प्रभावती माने यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान. राज्यात चांगला पाऊस पडू दे. बळीराजाला दिलासा मिळू दे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे. विठू माऊलीचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे साकडं. विचर्षी क्षेत्र नारायणगडावरती जरांगे पाटलांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा. तर नगत नारायण महाराजांची देखील पूजा. राज्यामध्ये भरपूर पाऊस पडू दे. शेतकरी सुखी होऊ दे. जरांगे पाटलांचं हे साकडं. चंद्रभागेच्या पवित्र तीरावरती भक्तीचा महासागर उसळला. लाखो वारकऱ्यांचं चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं संपूर्ण पंढरी दुमदुमली. सावंतवाडीमधील माझगावमध्ये आषाढी निमित्त शेतामध्ये 60 फुटी भव्य विठ्ठल मूर्ती साकारली. कुडाळमधील डॉक्टर अनिकेत निब्रे यांनी नदीतील दगडगोटे आणि रानातील फुलांचा वापर करत मूर्ती साकारली. आषाढी एकादशीच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये दिंडी निघालेली आहे. तर विठुरायाचा नामघोष करत रत्नागिरीकर दिंडीमध्ये सहभागी झाले. मारुती मंदिर तर विठ्ठल मंदिर असं दिंडीचं आयोजन करण्यात आलं. आषाढी एकादशी आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये विशेष दर्शन व्यवस्था. आजपासून 29 जुलैपर्यंत भाविकांसाठी मंदिर 22 तास खुलं असेल. गर्दी टाळण्यासाठी मंदिर संस्थांचा हा निर्णय. नागपूरमधल्या निर्मल नगरीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांच्या आकर्षक सजावट. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये नागपूरचं विठ्ठल मंदिर भक्तिरसात न्हाऊन निघालं. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये आता वारकऱ्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीतून साकारली विठू माऊली. तर चित्रकार भैरवी निर्वाणी यांच्या अनोख्या कलाकृतीवरती कौतुकाचा वर्ष. पुण्यातील सिंहगड रोडवरती प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. पहाटेपासून भाविकांच्या मंदिरामध्ये रांगा. धाराशिवमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं आता शेतात साकारली श्री विठ्ठलाची प्रतिमा. येडशीमधील यशराज नलावडे या तरुणाची अनोखी कलाकृती. मुंबईच्या जोगेश्वरीमधील टेनॉन कंपनी या ठिकाणच्या कामगारांना 2 महिन्यांपासून वेतनच नाही. मनसे कामगार सेनेची आता आक्रमक भूमिका. कंपनीच्या आवारामध्ये संतप्त कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांसाठी आंदोलन.
कोल्हापूरमध्ये पुढच्या 3 वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारलं जाणार, तर MCA, BCCI आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून स्टेडियम उभं राहणार. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले संभाजीराजे छत्रपती यांची माहिती. रायगड, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावरती अतिजोरदार पावसाची शक्यता, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावरती पावसाचा येलो अलर्ट देखील करण्यात आला जारी. गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आता 7 जलाशयांचा साठा 83.68% गेला. 24 तासामध्ये जलाशयातील साठ्यामध्ये 6.6% वाढ देखील झाली. नाशिकमधल्या नांदूर मध्यमेश्वरी या धरणातून सलग दुसऱ्या दिवशी देखील मोठा विसर्ग. 24 तासात 8 TMC पाणी जायकवाडीकडे विसर्ग झालं, तर गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली. गंगापूर, दारणा, कडवा, भावली, वालदेवी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच. सांगली जिल्हा या ठिकाणच्या चांदोली, वारणा धरणामध्ये पाणीसाठा 79.26%. विद्युतगृहातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग देखील सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या मावळ तालुक्यातील पवना धरण 98% भरल्या. धरणातून 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले पवना धरणाचे विहंगम दृश्य. जळगावमधल्या चाळीसगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी. गिरणा धरणामध्ये 48 तासांमध्ये 29% जलसाठा वाढला. धरणाचा जलसाठा 69% धरणामध्ये 28,000 क्युसेकने पाण्याची आवक देखील सुरू. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू किनारपट्टीवरील वाहतुकीला मोठा फटका. डहाणू उंबरगाव या गावांना जोडणारा महामार्ग 2 ठिकाणी 60 मीटरहून अधिक वाहून गेला. नाशिकच्या इगतपुरीमधील भामनगर, दरेवाडी या ठिकाणी भाम धरणाच्या घाटमाथ्यावरील रस्ता खचलाय. रस्ता दुभंगून रस्त्याला मोठा भेगा पडल्या. नागरिकांकडून जीव धोक्यात घालून या ठिकाणानं प्रवास सुरू आहे. ठाण्यातील कासार, वळवली, पारिजात गार्डन या परिसरामध्ये झाड कोसळल्याची घटना घडली आहे. झाड कोसळलं त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, तर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने झाड कापून बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर या ठिकाणी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट. रत्नागिरीमध्ये गेले 2 दिवस हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाचा चकवा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा. पावसाचा जोर 28 जुलैनंतर वाढण्याचा अंदाज. नाशिकच्या गंगापूर धरणातून 14,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी कमी झाली. पुरानंतर रस्त्यावरती पानवेली आणि चिखल देखील साचला. कोल्हापूरमधल्या उत्तूरमध्ये केंद्र शाळा आणि कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये आज चिखल महोत्सव साजरा. चिखल आणि पाण्यामध्ये खेळण्याचा मुलांनी आनंद घेतला. कबड्डी, खो खो, रस्सीखेच खेळांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. नाशिकच्या इगतपुरीमधल्या टाकेत या परिसरामध्ये सलग 4 दिवसांच्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. कडबा नदी, लेंडीनाला आणि करंजी ओहाळामध्ये पाण्याचा प्रवाह वाढला. टाकेत तीर्थ आणि धामणगाव, म्हैसवड हा घाट पूर्णतः पाण्याखाली गेला. बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याचं वृत्त. अतिवृष्टीमुळे पांझरे गावामध्ये भूस्खलन. गावातील हरी शांताराम उघडे यांच्या घरावरती भूस्खलन झालं. संपूर्ण घर ढिगाऱ्याखाली गाडलं. 8 शेळ्यांचा मृत्यू झाला. अन्य कुणालाही दुखापत मात्र झालेली नाही. नाशिकच्या निफाडमध्ये संततधार पावसानं द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलं आणि असं असल्यानं वेलींची मुळं कमकुवत होण्याचा धोका. दमट वातावरणामुळे रोगांच्या प्रादुर्भावाची देखील भीती. नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये कोलधन वस्तीवरती जाण्यासाठी रस्ता नाही. विद्यार्थ्यांचा लाकडी पुलावरून जीवघेणा प्रवास. कायमस्वरूपी आणि सुरक्षित पुलाची उभारणी करण्याची देखील मागणी. पुण्याच्या भोर या ठिकाणच्या सांगवीभेडे या गावामध्ये महावितरणच्या विद्युत तारांवरती झाड कोसळलेलं आहे. सुदैवानं घटना घडली तेव्हा विद्युत पुरवठा खंडित होता. तारा तुटल्या त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी ठप्प देखील झाला. जालन्याच्या जाफराबाद या ठिकाणच्या टेंभुर्णीमध्ये पावसामुळे रस्ते चिखलमय झाले. रस्त्यांवरती शाळेत जाण्यासाठी चिखलातून वाट काढण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. अर्नाळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावरती मद्यपी तरुणांची हुल्लडबाजी. जीवरक्षक आणि पोलिसांना तरुणांकडून धक्काबुक्की. समुद्रामध्ये उतरण्यास बंदी घातल्यानं तरुणांचा पोलिसांसोबत देखील वाद. सावंतवाडीजवळ जुन्या मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झाला. दुचाकी आणि कारचा अपघात झाला. तरुणीचा मृत्यू झाला. तरुण एक गंभीररित्या जखमी आहे. नाशिकमधील रस्त्यांवरती खड्ड्यांमुळे एका वृद्धाचा बळी गेलेला आहे, तर आरटीओ परिसरामध्ये राहणाऱ्या दीपाली बेळे या 66 वर्षीय आजींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तब्बल 39 दिवस मृत्यूसोबत झुंज त्यांची अपयशी ठरली. खड्डेमय रस्त्यांवर प्रवास करताना तोल गेल्यानं त्या पडल्या होत्या. कल्याणनगर मार्गावरील महाश्वेत घाटामध्ये पावसामुळे रस्ता खचलेला. नगरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती हा रस्ता खचलेला. एकेरी वाहतूक या ठिकाणानं सुरू आहे. वाहन चालकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पालघरच्या डहाणूमध्ये पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून पुन्हा व्यवसाय सुरू झाला. नुकसान कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून भिजलेल्या कपडे आणि इतर साहित्याची कमी दरामध्ये विक्री सुरू आहे.
पालघर जिल्ह्यातील वादळी वाऱ्याचा वीज यंत्रणेला मोठा फटका बसला. वीज पुरवठा साखळी कोलमडल्यानं हजारो ग्राहक हे अंधारामध्ये आहे. तारा तुटल्या, त्यामुळे मागील 48 तासांपासून अनेक गावं अंधारात असल्याची देखील माहिती आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यातील अधिकाऱ्यांना आता लॅपटॉपचं वितरण. ऑनलाईन कामकाज अधिक वेगानं करण्यासाठी सरकारचा निर्णय. गेल्या 10 वर्षांपासून कृषी अधिकारी संघटना लॅपटॉपची मागणी करत होते. नंदुरबारच्या आगाराच्या विकासासाठी महामंडळाकडून 4 कोटींचा निधी देखील मंजूर. मुंबई, पुणे, नाशिक, गुजरातसह प्रमुख मार्गावरील प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळणार.